जनता पक्षाच्या महायुतीचे उमेदवार सन्माननीय दादा कदम यांचा प्रचंड मोठा विजय आज सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये झाला आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या मतदार बांधवांचा मी मनापासून आभार मानेन. सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या महायुतीच्या ज्या नेत्यांनी धैर्यशील दादांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्या सगळ्या नेत्यांचे मी मनापासून आभार मानेन. खास करून सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती उदयन महाराज, त्यासोबत आमचे बांधकाम मंत्री, आमचे मित्र आणि नेते सन्माननीय छत्रपती शिवेंद्र महाराज, त्यासोबत आदरणीय मनोजदादा असतील, अब्दुल बाबा असतील, महेश शिंदे असतील, रणजितदादा नाईक निंबाळकर असतील, त्यांच्यासोबत असंख्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सगळ्यांनी या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने काम केलं. महायुतीच्याही काही नेत्यांनी यामध्ये काम केलं आणि आज आपण पाहतो की धैर्यशील दादा विक्रमी मताने निवडून आलेले आहेत. भाऊ, खरं तर महायुतीच्या मित्रपक्षांनी देखील शेवटच्या टप्प्यामध्ये साथ दिल्यामुळं हा विजय तर झाला असं विजय महायुतीनं काम केलेलंच आहे. शेवटच्या टप्प्यात त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि आज आपण पाहतो की खूप मोठा विजय धैर्यशील दादांचा झालेला आहे. माननीय देवेंद्रजींचे मी मनापासून आभार मानेन. भारतीय जनता पक्षाचा आभार मानेन की त्यांनी धैर्यशील दादासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली आणि लोकांच्यामध्ये खूप चांगला मेसेज या निमित्ताने गेला की कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पक्ष आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने घेत असतात. आणि त्यामुळं आम्ही पहिल्यापासून महायुती म्हणून ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे जे लोक सोबत येतील त्यांना सोबत घेऊन नागरिक कोण नाही आलं तरी ही निवडणूक जिंकायचीच आहे या उद्देशानं निवडणूक लढवण्याच्या सूचना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या होत्या आणि त्या सूचनेचं अनुपालन करून भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता ताकदीनं लढला आणि खूप मोठा विजय या निमित्तानं मिळाला. जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी मला सांगली सातारा विधान परिषद लढण्याची संधी दिली. आज फार मोठ्या फरकानं विजय या ठिकाणी माझा झालेला आहे. मी सर्व महायुतीच्या राज्य लेवलच्या सर्व नेत्यांना मनापासून धन्यवाद देईन आणि ज्यांनी मला हा विक्रमी मतदान विजय केलं ते नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देईन की त्यांच्याशिवाय हा विजय अशक्य नव्हता. सातारा जिल्ह्यातील आमचे सर्व मंत्री, विशेषतः आदरणीय उदयन महाराज, आदरणीय शिवेंद्र बाबा, आदरणीय जयकुमार गोरे भाऊ, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी आणि महायुतीचे सर्व नेते मंडळी यांनी माझा विषय सुकर केला. सांगली जिल्ह्यातले पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्यातले सर्व नेते मंडळी, आमदार आणि महायुतीचे सर्व नेते मंडळी यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. मी सगळ्यांचा ऋणी आहे आणि नम्रतापूर्वक आम्ही विजय स्वीकारत आहे. सांगली सातारा विधान परिषदेच्या अनुषंगानं काय नेमका उद्देश कसा असणार तुमचं काय? नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती आणि सरकार याच्यामधला दुवा म्हणून त्यांच्या काही अडीअडचणी, त्यांचे प्रश्न, विकासात्मक त्यांच्या अडचणी या सोडवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. 32 वर्ष राजकारणात होता. 32 वर्षानंतर तुम्हाला आता तुमच्या निष्ठेचं फळ मिळालं असं म्हणायचं का? हां, 30-32 वर्ष राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करतोय. भारतीय जनता पार्टीनं आणि आमच्या सर्व नेते मंडळींनी मला संधी दिली आणि जे मी काम केलं त्याचं कुठंतरी फळ मिळालं असं म्हणायला काही हरकत नाही. की ज्या वेळेस निर्णय होतो तो काय माझ्यामुळे होत नाही. जेवढे म्हणून आमदार आहेत ह्या संपूर्ण जिल्ह्यात त्या सर्वांनी बसून हा निर्णय घेतला आणि त्यामुळं आज या ठिकाणी माझे अत्यंत जवळचे मित्र
आज आमदार म्हणून त्यांची ते विजयी झाले आणि भरपूर खूप मनापासून आनंद होतो. कारण की एक केवळ ही आजची मैत्री नाही, मनोजदादा असतील, सुनील असेल, तात्या असतील, ही सगळी गेले किती 1-2-3 मोजता येत नाही, म्हणजे 20पेक्षा अधिक जास्त वर्षाचे कुलदीप असेल ना, तर सगळ्यांची भीमराव काका तर काय सगळ्यांनी ज्येष्ठच आहे. या सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला म्हणून आज माझे मित्र जयश्री दादांचा हा विजय झाला. जय विजय होत असतात, पण आज आनंद एवढा वाटतो की आज माझ्या एका मित्राचा त्या पदावर बघताना खूप खूप मनापासून, म्हणजे ते शब्दात वर्णन करू शकत नाही, एवढा आनंद होतो.